अहंकारी अर्जुन. बाग 3. मी तुला 15 सेकंदाचा वेळ देतो. तोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर औषध घेऊन उभी राहिली पाहिजेस. त्याचं ह्या बोलण्यासाठी ती एका श्वासात आपल्या कोलीकडे धावली आणि अवघ्या 10 सेकंदात परत येऊन त्याच्या समोर उभी राहिली. तो मनसीच तोड हसला आणि त्याने मलमसाठी हात पुढे केला. काहीही न बोलता तिने ते औषध त्याच्या हातावर ठेवले. कालच्यासारखेच त्याने मलम बोटावर घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर व मानेवर लावू लागला. तो इतका जवळ येऊन मलम लावत होता की तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके त्यालाही ऐकू येतील इतक्या जोरात धडधडत होते. तिने आपला श्वास रोखून धरला होता आणि डोळे घट्ट मिटून उभी होती. भीतीमुळे तिने आपले हात मुठीत आवळले होते, ज्यामध्ये तिच्या साडीचा पदर चुरगळला होता. मलम लावत असताना अर्जुनने एकदा आदितीकडे पाहिले. तिने डोळे बंद करून श्वास रोखून धरल्याचे पाहून तो हलकासा हसला. सकाळी मलम लावून घे, असं मी काल रात्रीच तुला सांगितलं होतं ना, असे तो अतिशय सौम्य आवाजात म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्यावर उत्तर देण्यासाठी आदितीच्या गळ्यातून शब्दच फुटत नव्हते. अर्जुनच्या अंगाला येणाऱ्या साबणाचं सुवासामुळे तिच्या हृदयाचे ठोके चुकले होते, हे मात्र नक्कीच खरे होते. मलम लावून झाल्यावर तो तिच्यापासून थोडं दूर सरकला आणि हे औषध तुझ्याकडे राहणे वाया आहे असे म्हणत अर्जुनने ते पुन्हा आपल्या कपाटात ठेवून दिले. तो दूर सरकल्याचे समजताच आदिती अडखळत आणि तोत्रे बोलत म्हणाले, सर, मी जाऊ का? बघ, आता काय करायचं ते? मला आता कपडे बदलायचे आहेत. तुझ्यासमोर मी कपडे बदलू का? त्याने विचारले. सॉरी सर, असे म्हणत आदिती तिथून जाण्यासाठी वळली. घाईघाईत दरवाजा बंद असल्याचे ती विसरली आणि तिचे डोके जोरात दरवाजाला आदळले, ज्यामुळे तिचं तोल मागे गेला. आई ग, पडले की काय, असे म्हणत तिने भीतीने डोळे बंद केले. पण तेवढ्यात अर्जुनने तिला लगेच मागे पडताना धरले आणि तिला नीट उभे केले. आणि बघून चालत जा, असे म्हणत त्याने स्वतः दरवाजा उघडला. थँक्स, असे म्हणत कपाळ चोळतच आदिती तिथून पळाली. तिथून पळत सुटलेली आदिती थेट आपल्या खोलीत शिरली आणि बेडवर बसून विचार करू लागली. नाही, म्हणजे मी आल्या 2 दिवसात मला पुरेल इतकं ओरडणारे, टोमणे मारणारे आणि विनवणारे हे माणूस आता माझ्याशी असे का वागत आहेत? याचे कारण तिला काही केल्या समजेना. बहुधा त्यांना माणुसकी ह्या शब्दाची आठवण झाली असावी आणि म्हणूनच मी पण एक माणूस आहे असं विचार करून ते माझ्याशी असे वागत आहेत, असा स्वतःचेच विचार करत ते शांतपणे खोलीतच थांबले. पण तरीही ते माझ्या जवळ आल्यावर माझे हृदय इतक्या जोरात का धडधडत होते? हे बघ हार्ट, तुझे काम फक्त रक्त पंप करणे आणि लबडब करणे एवढेच आहे, समजले का? पुढच्या वेळी ते जवळ आल्यावर जर तू अशी जोरात धडधड केलीस तर तुला त्या जागेवर ठेवणार नाही, थेट अमेझॉनवर पाठवून देईन, असे म्हणत तिने स्वतःच्याच हृदयाला धमकी दिला. पण नवऱ्याचे सानिध्य तिला आवडले होते. ही गोष्ट तिचे मन आणि बुद्धी मानायला तयार नव्हती. काहीही झाले तरी त्यांच्यासाठी हे एक नको असलेले बंधन होते. पण आदितीसाठी हे तर पुढेच पाहावे लागेल. कामासाठी कुणीही घराबाहेर पडताना आदितीने आपला चेहरा समोर न आणण्याची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली होती. या घरात नवीन आल्यावर अर्जुनने सुद्धा तिला नेमके हेच सांगितले होते. याच कारणामुळे अर्जुन नाश्ता करून ऑफिसला जाईपर्यंत आपण डायनिंग टेबलाजवळ जायचे नाही आणि त्याला आपला हा चेहरा दाखवायचा नाही असे ठरवून ती खोलीत स्वतःला कोंडून बसली होती. ऑफिससाठी तयार होऊन आलेला अर्जुनच्या नजरेत नकळतपणे आदितीला शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. ऑफिसला उशीर होऊ नये म्हणून तो नाश्ता करायला बसला. तेवढ्या शकुंतला आणि सायली दोघी तिथे आल्या. रमाने दह्याचा रायता आणि पुलाव आणून डायनिंग टेबलावर ठेवला. रमाने सर्वांना नाश्ता वाढला. रमा आंटी, हा नाश्ता कोणी बनवला आहे? सायलीने विचारले. कालचा नाश्ताही तितकाच चवदार असल्याने नाश्ता उत्तमच असणार रमाला माहीत होते. आदितीने बनवला आहे, रमा म्हणाले. आई, काही असो, ही अदिती खूप छान नाश्ता बनवते ना ग? सायली प्रत्येक घास आवडीने खात म्हणाले.
पण तिचे हे कौतुक शकुंतला आणि अर्जुन ह्या दोघांनाही ते कौतुक मनातून मान्य असूनही तोंड उघडून बोलताना त्या दोघांना कोणत्या तरी संकोचामुळे घुटमळल्यासारखे वाटत होते. नाश्ता करत असतानाच सायलीला काहीतरी आठवले आणि ती विषय काढत म्हणाले, दादा, मला तुझ्याशी एक विषयावर बोलायचे होते. नाश्ता करत असलेला अर्जुन म्हणाला, काय आहे विचार ना लाडू. त्यासाठी परवानगी कशाला हवी? दादा, आमच्या कॉलेजकडून ह्या वर्षी कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे. मी पण कॅम्पला जाऊ का? ह्याच वर्षी काय ते जाऊ शकते. पुढच्या वर्षी फायनल इयर असणार आहे. तेव्हा तुम्ही स्वतःहून जा म्हणालात तरी मला जाता येणार नाही. तेव्हा खूप अभ्यास, रायटिंग, असाइनमेंट असतो असे तिने समजावून सांगितले. तू ह्या घरातली एकुलती एक मुलगी आहेस. घरात तरी एक काम करत नाहीस. अशात कॅम्पमध्ये जाऊन काम काय दिवे लावणार आहेस? शकुंतला हे तिला दाटावले. त्यावर आई म्हणत सायली गायबाय करू लागले. आई, कॅम्प म्हणजे तिथे फक्त कामच करून घेत नाहीत. तिथे बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तिथले लोक, त्यांची संस्कृती, राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती या सगळ्या बद्दलची माहिती मिळेल. ती मित्रांसोबत खूप एन्जॉय सुद्धा करू शकते. मी सुद्धा अशा कॅम्पमध्ये भाग घेतला होता. यामुळे आपल्या आयुष्यात खूप चांगले बदल घडवून आणण्यात येतात. त्यामुळे तिला जाऊन येऊ दे असं म्हणत अर्जुनने स्वतःच आपल्या आईची समजूत काढली. सायली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःची काळजी घे. मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तुला न समजण्यासारखं नक्कीच नाही. कारण ह्या घरातली एकुलती एक लाडकी लेक आहेस तू. तुझ्या बाबतीत आम्हाला कोणाकडूनही काहीही ऐकून घ्यायचे नाही. त्यामुळे तुझे जे कोणी मित्र असतील त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे असं इशारा त्याने दिला होता. सायलीने आनंदाने मान डोलावले आणि ती तयार झाले. दादा, यू आर द बेस्ट असे म्हणत तिने नाश्ता संपवला. आपल्या दादाच्या गळ्यात पडले आणि त्याच्या गालावर एक गोड मुका घेतला. त्यानंतर ती आपली कॉलेजची बॅग आणि टिफिन घेऊन स्कूटीवरून कॉलेजला निघून गेली. सायलीला आपल्या दादाची जितकी भीती वाटत होती तितकाच तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि प्रेमही होते. वडील नसलेल्या या घरात अर्जुननेच तिच्यासाठी वडिलांची जागा भरून काढली होती. याच कारणामुळे अर्जुन जसा ह्या घराचा जीव होता तसेच सायली सुद्धा ह्या घराच्या जीवाळ होती. तिच्या आनंदातच त्याचा आनंद दडला होता. आपल्या बहिणीच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असायचा. आज नाश्त्याच्या वेळी अदिती डायनिंग टेबलाजवळ न आल्याचे अर्जुनच्या लक्षात आले होते. पण विचारू वाटूनही तो काही बोलला नाही. शकुंतला हिने नाश्ता संपवला आणि गोळ्या घेऊन आराम करण्यासाठी त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. जाताना त्या, रमा, तुम्ही दोघी नाश्ता करून घ्या असे सांगायला विसरल्या नाहीत. नाश्ता संपवून अर्जुनने आपले लॅपटॉप बॅग आणि पाकिट आणण्यासाठी खोलीच्या दिशेने पावले टाकले. पण तो आधी स्वतःच्या खोलीत न जाता थेट आदितीच्या खोलीत गेला. तिच्या मागे उभे राहून त्याने विचारले, तू काली का आली नाहीस? खिडकीवर हात ठेवून कोणत्या तरी विचारात मग्न असलेल्या आदितीला त्याचा आवाज अगदी जवळून ऐकू आला. ती दचकली आणि 2 पावले मागे सरकले, ज्यामुळे पुन्हा एकदा तिची पाठ थेट त्याच्या छातीला टेकली. स्वतःला सावरत ती लगेच सॉरी सर म्हणाली आणि मागे वळून त्याच्यापासून 2 पावले दूर अंतरावर उभी राहिली. मी विचारतोय की नाश्त्याच्या वेळी तू डायनिंग टेबलाजवळ का आली नाहीस? अर्जुनने विचारले. त्यावर थोडे धाडस करून आदिती म्हणाले, सर, तुम्ही तर मला अपशकुनी म्हणालात ना, म्हणूनच माझा चेहरा पाहून तुमचा दिवस खराब होऊ नये आणि तुम्ही नाश्ता करून ऑफिसला निघेपर्यंत मी बाहेर येऊ नये असं विचार केला. आदितीने अतिशय घाबरतच आपले म्हणणे मांडले. तिच्याकडे पाहत अर्जुनला काही सुचेनसे झाले की नक्की काय बोलावे. तिचे बोलणे तरी कुठे चुकीचे होते. ती आल्याच्या पहिल्याच दिवशी मी किती काय काय बोललो होतो असं त्याने विचार केला. हे बघ, रागाच्या भरात मी एखादी गोष्ट बोललो असेल, तुला वाईटही वाटले असेल, तुला दुःख झाले नाही असे मी म्हणत नाही. पण आता त्याच गोष्टींचा विचार करत खोलीत कोंडून घेणे योग्य वाटत नाही. तू ह्या घराचे काम करत आहेस तर घरात जसे वावरतात तसेच राहा.
मी जाईपर्यंत बाहेर यायचे नाही असं कोणताही नियम नाही. यापुढे नाश्त्याच्या वेळी तू स्वतः येऊन मला नाश्ता वाढायचा असं आरडा सोडत तो तिथून निघाला. जाता जाता त्याने पुन्हा मागे वळून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, यापुढे तुला फक्त रात्रीच्या वेळीच तुझ्या खोलीत येण्याची परवानगी असेल. सकाळी एकदा खोलीबाहेर आलीस की काही काम असेल तरच खोलीत यायचे. उगाच इथे येऊन बसलेले जर मला दिसलीस तर तुला थेट माझ्या खोलीत शिफ्ट करून घेईन. सॉरी सर, यापुढे मी असं करणार नाही असे म्हणत तिने मान खाली घातली. गुड गर्ल असे म्हणत तो हलकासा हसला आणि ऑफिसला निघून गेला. नाही म्हणजे ह्या सरांना झालंय तरी काय? चेहरा दाखवू नकोस असं म्हणणारे हेच होते आणि आता बघितलं तर असं बोलत आहेत. आधीच ह्यांच्यासोबत माझं लग्न झालंय. हाच माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. अशात ह्यांच्यासोबत ह्यांच्या खोलीत राहण्याचे संकट मला नकोच नको. यापुढे सकाळी उठून एकदा बाहेर आले की ते रात्रीच्या ह्या खोलीत परतायचं. तोपर्यंत रमाईसोबत वेळ घालवेन असा विचार करत ती खाली गेली. तोपर्यंत रमाने स्वयंपाकघरातील सर्व कामे आटोपली होती आणि आदितीसाठी नाश्ता वाढून स्वतःसाठीही नाश्ता घेऊन रमा तिची वाट पाहत बसली होती. अपशकणी, माझ्या आयुष्यात आलेली सर्वात मोठी अपशकणी असे म्हणणारा अर्जुन आज ती घराभर वावरत राहावी अशी इच्छा बाळगतोय. ह्याचा अर्थ खरोखरच त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण होण्याची सर्व लक्षणे दिसत आहेत का? रमा आणि अदिती ह्या दोघींनीही नाश्ता संपवला. स्वयंपाकघर स्वच्छ करून आदितीने काही वेळ बागेतील कचरा आणि गवत काढण्याचे काम केले. हे काम फक्त आदितीनेच केले. त्यानंतर रमा आराम करायला गेल्यावर आदिती उरलेली नसती कामे अंगावर घेऊन करत राहिली आणि दिवस पुढे ढकलत राहिली. तिने स्वतःशीच विचार केला, नाही म्हणजे काकूंच्या घरी असताना दिवस अगदी मिनिटासारखं निघून जायचा. कितीही काम केले तरी ते संपायचेच नाही. पण इथे कितीही काम केले तरी खूप वेळ शिल्लक राहतो. दुपारी जेवणाचा डबा घेऊन आलेल्या सोमूने जेव्हा अर्जुनच्या केबिनचा दरवाजा ठोठावला तेव्हा कुठे अर्जुनला जाणीव झाली की दुपारी जेवणाची वेळ झाली आहे. अरे रे, सकाळी नाश्ताच डब्यात भरून आणायला हवा होता. आज बनलेला नाश्ता खूपच चवदार होता असं त्याने विचार केला. पण आता जेवणाची वेळ आली असल्यामुळे तो जास्त काही न बोलता केबिनला लागूनच असलेला आपल्या प्रायव्हेट रूममध्ये गेला. तिथे हात धुवून तो जेवण करू लागला. जेवणाचं एकच घास तोंडात टाकत अर्जुनने विचार केला, ठीक आहे, जेवण जेमतेम आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून घरात आदितीच्या हाताच्या चवीची सवय झालेल्या अर्जुनला कॅन्टीनचे जेवण फार असे आवडले नव्हते. काहीही असो, ही मुलगी स्वयंपाक खूपच छान बनवते असा विचार करत आणि आय मिस हर फूड म्हणत त्याने जेवण संपवले. दुपारच्या जेवणासाठी आदितीने शकुंतला ह्यांना चवदार ताक बनवून दिला होता. त्या ताक पिऊन काही वेळ बागेत बसल्या आणि नंतर सोबत इथल्या तिथल्या गप्पा मारत राहिल्या. रमा, काहीतरी चवदार स्नॅक्स बनव ना गं, खूप दिवस झाले काही खाल्ला नाही असे शकुंतला ह्यांनी रमाला सांगितलेले आदितीने ऐकले. ती लगेच स्वयंपाकघरात गेली. तिने फिल्टर कॉफीसाठी डिकॉक्शन लावले आणि कांदा चिरून कांदा भाजी बनवण्यासाठी तयारी सुरू केली. सांगितल्यापासून अवघ्या 10 मिनिटातच खमंग सुवास संपूर्ण घरात पसरला. बसल्या जागीच काय बनवायचे यावर चर्चा करणाऱ्या शकुंतला आणि रमा यांच्या नाकापर्यंत जेव्हा भाज्यांचा सुवास पोचला तेव्हा रमाने विचारले, हा सुवास आपल्याच घरात येतोय का ग? माहिती नाही हो, मी बघून येते असे म्हणत रमा स्वयंपाकघरात आली. तेव्हा तिच्या नाकाला कांद्या भाज्यांचा खमंग सुवास आणखीनच तीव्रतेने जाणवला. आदिती, तू बनवतेस का ग भजी? त्यावर आदितीने, हो रमाई, शकुंतला मॅडमनी मागितल्याचं मी ऐकलं म्हणूनच मी बनवले. त्यांना आवडतील का असे थोडे आडेवेडे घेत विचारले. बनवताना नसलेली धास्ती आता त्यांना आवडेल की नाही या विचाराने तिच्या मनात आली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत रमा म्हणाले, हे तर शकुंतला आईंना खूप आवडते स्नॅक्स आहेत आणि त्यातल्या त्यात अर्जुनच्या तर कांदा भजीमध्ये जीवच अडकलाय. ते काय म्हणतात ना डाएट, ते डाएट करत करत तो कधीतरी हे खातो.
शिवाय शकुंतला आईंना शुगर आणि बीपी असल्यामुळे त्या फारसं खात नाहीत. आज खूप दिवसांनी त्यांनी स्वतःहून तोंड उघडून मागितलं आणि आम्ही काय बनवायचं ह्याचा विचार करत असतानाच तू हे सगळं तयार केलंस. त्यांना खूप आनंद होईल. आई, एकच मिनिट थांबा. डिकॉक्शन तयार आहे. दूध तापवून कॉफी मिक्स करून देते. त्यावर रमाने हो म्हटले. गरमागरम कॉफी आणि तळलेले कांदा भाजी ट्रेमध्ये व्यवस्थित सजवून तिने रमा आणि शकुंतला ह्या दोघींसाठी दिले. रमा तो ट्रे घेऊन बागेत जाऊन बसले. रिकाम्या हाताने गेलेल्या रमा येताना ट्रेमध्ये भजी आणि गरमागरम कॉफी घेऊन आल्याचे पाहून शकुंतला ह्यांना खूप आनंद झाला. आई, आपल्याच घरातून तो खमंग सुवास येत होता. तुम्ही मागितल्याचे ऐकून आदितीने लगेच आज जाऊन हे बनवले, असे म्हणत रमाने ट्रेमधील भजी आणि कॉफी त्यांच्या समोर ठेवली. एक दोन भजी खाऊन आणि कॉफीचा एक घोट घेता शकुंतला ह्यांना स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखं आनंद झाला. तिने बनवलेले भजी इतके चवदार झाले होते, तसेच ती चव चाखताच त्यांना कुणाच्या तरी हाताच्या चवीची आठवण झाली. त्यांच्या डोळ्यात नकळत पाण्याचे दोन थेंब दाटून आले, पण त्यांनी ते कुणाला दिसणार नाही अशा बेताने पोसून घेतले. त्यानंतर त्यांनी रमाला सांगितले, रमा, आधी तिला इकडे बोलव. त्यावर रमाने थोडे कचरतच, पण आई, अगं तिला फक्त थँक्स म्हणण्यासाठी बोलवते. बोलव तिला, असे शकुंतला ह्याने सांगताच रमाने आनंदाने आदितीला बाहेर बोलवले. आदिती, कांदा भजी खूप छान बनवले आहेत. तुला हे कोणी शिकवले? असे शकुंतला ह्याने विचारल्यावर आदिती म्हणाली, मॅडम, याआधी मी लग्न समारंभात किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये स्वयंपाक करणाऱ्या आचार्यांसोबत काम करायचे. तेव्हाच हे सर्व बघून मी शिकले. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद दिसत होता. ती इतक्या लहान वयात इतके मोठे दुःख सहन करूनही अजूनही त्रास भोगत आहे. पण मी तरी काय करू? मी अगदी हताश आहे. नवऱ्याला दिलेलं वचन पाळण्यासाठीच मी माझ्या मुलाला ह्या मुलीपासून दूर ठेवत आहे. पुढे काय होतंय बघूया. आता सगळं देवाच्याच हातात आहे. शकुंतला स्वतःशीच विचार करत होत्या. विचारातून बाणावर येत त्या म्हणाल्या, कांद्याचं भज्यांचं पीठ तसंच ठेव. अजून येईल तेव्हा त्याच्यासाठीही गरम गरम भजी तळून घे. ठीक आहे ना? तो खुश होईल. बिचारा ऑफिसमधून एवढा लांबून धमून पळून येईल असं मनात म्हणत आदिती हसून पुन्हा स्वयंपाकघरात गेली. आदितीला मनापासून खूप आनंद झाला होता, कारण तिला इथे येऊन 3 दिवस झाले होते आणि शकुंतला तिच्याशी इतक्या प्रेमाने आणि मऊ भाषेत बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रेमासाठी भुकेलेल्या त्या निष्पाप मुलीला एवढे गोड शब्दही पुरेसे होते. ती त्याच शब्दांची आठवण काढत आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. संध्याकाळ झाली आणि अर्जुन ऑफिसमधून घरी आला. तो खूप थकलेला दिसत होता. तो आल्या आल्या 20 मिनिटातच आदितीने गरम भजी तळली आणि कडक कॉफी बनवली. रमाला म्हणाले, आई, तुम्ही नेऊन द्या. मग रमा म्हणाली, माझे पाय दुखतात बाळा. माझ्याने नाही होणार. तूच जा आणि त्याला हे देऊन ये. सोबतच रात्री जेवायला काय बनवायचे हेही त्याला विचारून ये. आदिती हो आई म्हणाली आणि ती स्वतःच तिथे गेली. रूममध्ये आल्यावर अर्जुनने बेडवर लॅपटॉप ठेवला आणि त्याचा कोट, शर्ट, पॅन्ट, शूज सगळं इथे तिथे टाकून दिले. तो बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. अंगात बनियन आणि शॉर्ट्स घालून तो बाल्कनीत बसला होता. तिथे थंडगार हवा सुटली होती. तिथल्या बिनबॅगवर तो आरामात टेकून बसला होता. जेव्हा रूमच्या दरवाजावर थाप पडली तेव्हा अर्जुनला समजले की ती आदितीच आहे. तो म्हणाला, कम इन. आदितीने हळूच दरवाजा उघडला आणि आत येणार तर त्याने रूममध्ये केलेला सगळा पसारा तिच्या नजरेस पडला. तिला वाटले की ते उचलून व्यवस्थित ठेवावे, पण मनात विचार आला की जर ते उचलून ठेवले आणि तिने वरडून विचारले की माझं सामान उचलायला तू कोण, तर उगाच पंचायत होईल. म्हणून तिने आधी अर्जुन कुठे आहे हे शोधण्यासाठी संपूर्ण रूममध्ये नजर फिरवली. बाल्कनीतून येणाऱ्या थंड हवेत आनंद घेत बिनबॅगवर बसलेला अर्जुन तिला दिसला. ती तिथे गेली आणि त्याच्या समोर ट्रे धरत म्हणाली, सर, कॉफी.
भजी पाहताच अर्जुनचा चेहरा आनंदाने फुलला. वाव भजी! एखाद्या लहान मुलासारखा वरडत त्याने तिच्या हातातील प्लेट जवळ वळली आणि एकाच वेळी 2-3 भजी तोंडात टाकली. अर्जुनची खाण्याची पद्धत बघून आदिती त्याला सर हळू का असं म्हणणार होती, पण तिच्याने बोलले गेले नाही. हा, यम्मी खूपच चवदार आहे. आदिती, तूच बनवलं का असं अर्जुनने विचारल्यावर तिने होकारार्थी मान हलवली. सर कॉफी घ्या असं म्हटल्यावर अर्जुनने कॉफीचं कप हातात घेतला आणि एक घोट घेतला. डोळे मिटून त्याने भजी आणि कॉफी ह्या दोन्हींच्या चवीचा आस्वाद घेतला. भजी आणि कॉफी देऊन आदिती तो खात असताना त्याच्याकडेच बघत उभी राहिली. नंतर भानावर येती अगदी लहान आवाजात म्हणाली, सर मी निघू का? आणि रात्रीच्या जेवणासाठी काय करायचं ते सांगितलं तर मी जाऊन बनवेन. आत्ता कुठे? संध्याकाळचे 7 वाजलेत. इतक्या लवकर जेवण बनवलं तर ते थंड नाही का होणार? मी खाऊन संपेपर्यंत तू इथेच बस. असं म्हणणाऱ्या अर्जुनला नक्की माहीत नव्हतं, पण अदितीने आपल्या डोळ्यासमोरच राहावं असं त्याला वाटत होतं. सर ते असं म्हणत आदिती काहीतरी सांगताना अडकळले. तिचं बोलणं समजल्यासारखं करत अर्जुनने डोळ्यानेच तिला धमकी दिला आणि बस असं म्हणत तिथेच असलेला सोफा दाखवला. आदिती अगदी संकोचात त्या छोट्या सोफ्यावर बसले. हे घे असं म्हणत अर्जुनने भज्यांची प्लेट तिच्या समोर धरला. सर नको असं म्हणणाऱ्या आदितीला त्याने डोळे मोठे करून रागाने घाबरवले आणि प्लेट तिच्या समोरच धरून ठेवले. भजीचा एक छोटासा तुकडा उचलून तो खाऊ की नको अशा भीतीने ती खात असताना अर्जुनने तिच्याकडे पाहिले. मी पण तुझ्यासारखाच माणूस आहे, घाबरू नकोस. माझ्यासमोर आरामात खा असं त्याने म्हटल्यावरती थँक्यू सर म्हणाले. तो भजीचा तुकडा तोंडात टाकताच तिच्या डोळ्यातून पाणी आले. तिच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून तो तिच्या जवळ आला आणि काळजीने विचारू लागला, मिरची आली का मध्ये? खूप तिखट लागला का? तिने आपले डोळे पुसले आणि असं काही नाहीये सर असं म्हणून ती उभी राहिली. सर जेवणासाठी काही करू ते सांगा, मी जाते असं ती म्हणाली. तिला पाहून अर्जुनच्या मनात आलं की ती अजून आपल्याला तिचं दुःख सांगावं इतकं जवळचं मानत नाहीये. मग त्याने चपाती आणि पांढरा भात कर, तेवढं पुरेसं आहे असं सांगून तिला पाठवून दिलं. पण तिने गेल्यानंतर अर्जुनचे मन उगीचच जड झाले. ती रडली तर मला काय वाईट वाटतंय? नाही, हे सगळं इथेच थांबवायला हवं. मी माझ्या आईने ठरवलेल्या मुलीचेच लग्न करेन असं आधीच वचन दिलं आहे. मग आता मी हिला स्वतःच्या इतकं जवळ का आणतोय असं विचार करत त्याने उरलेली भजी संपवली आणि तो आपेचे काम करायला बसला. आपल्या खोलीत गेलेल्या आदितीला जुन्या गोष्टी आठवू लागल्या. इतक्या वर्षात जेव्हा ती काकूंच्या म्हणजे चुलतीच्या घरी होती तेव्हा एकानेही तिला तू जेवलीस का म्हणून विचारलं नव्हतं. सगळे फक्त स्वतःच्या पोटाचा विचार करायचे. तिला कुणाचीही थोडी सुद्धा काळजी नव्हती. एखादे काम शिल्लक राहिलं तरच ती त्यांच्या नजरेत यायची असं विचार करत बसलेल्या आदितीच्या डोळ्यातून पाणी वाहतच होतं. खूप वेळ रडल्यानंतर रमा आईंच्या आवाजाने ती भानावर आली. आले आई असं म्हणत तिने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाक करू लागले. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर रमा आणि आदिती या दोघांनीही जेवण संपवलं. रमा आई झोपायला निघाल्या तेव्हा अर्जुनने सांगितलं, मावशी मला दूध देऊन पाठवा. रमा स्वयंपाक साफ करणाऱ्या आदितीकडे पाहिलं. आदितीला त्यांच्या नजरेचा अर्थ समजला आणि ती म्हणाली, हो आई, मी दूध देऊन थेट माझ्या खोलीत जाते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत रमा म्हणाली, तू आल्यापासून माझी ही खूप छान काळजी घेत आहेस ग पोरी. माझंही आता वय होत आलंय. ह्या घरात घर कामासाठी आलेले मी अशी गप्प बसून कानं मला योग्य वाटत नव्हतं. मी शकुंतला आईला किंवा अर्जुनला जर सांगितलं की माझ्याकडून आता काम होत नाही तर ते मला सुद्धा कुटुंबातल्या माणसासारखं सांभाळतील आणि घरकामासाठी दुसऱ्या कोणाला तरी ठेवून घेतील. पण मलाच असं करणं कधी पटलं नाही. देवाला आधीच ठाऊक होतं वाटतं की तू ह्या घरात येणार आहेस.
म्हणूनच आजपर्यंत कामासाठी दुसरं कोणीच्या घरात टिकू शकलं नाही. असं म्हणत रमाने आदितीच्या कपाळावर मायाने ओठ टेकवले आणि ती झोपायला गेली. आदिती दूध गरम करून अर्जुनच्या खोलीत गेली तेव्हा तो लॅपटॉपवर काम करत होता. सर दूध, असं म्हणत तिने दूध तिथेच टेबलावर ठेवलं आणि ती निघू लागली. तितक्यात अर्जुनने तिला थांब असं म्हटलं. ती तिथेच उभी राहिली, पण तिने मागे वळून पाहिलं नाही. अर्जुन काही वेळापूर्वी स्वतःशीच बोललेल्या गोष्टी विचारून फक्त तिला तिथे थांबवून ठेवण्याचं बहाण्याने म्हणाला, माझी खोली जरा साफ करून दे. तिनेही आधीच खोली साफ करायचा विचार केला असल्याने उलट न बोलता त्याचे कपडे लॉन्ड्रीचं बास्केटमध्ये टाकून लागली. पण जशी ती त्याचे शूज उचलण्यासाठी पुढे झाली तसं अर्जुनने लगेच पुढे येत तिचा हात धरला. माझ्या शूजला हात लावण्याची गरज नाही, असं तो म्हणाला. ती ठीक आहे सर म्हणून गप्प राहिली. अर्जुनने स्वतःच शूज उचलून रॅकवर नीट ठेवले. तो जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा आदितीने मान खालीच घातली होती. अर्जुनने आपल्या बोटाने तिची हनवटी पकडून तिचा चेहरा वर उचलला. त्याच्या ह्या स्पर्शाने आदितीच्या हृदयाचे ठोके थेट 100 पार गेले. तो जणू तिचा चेहरा स्कॅन करत असल्यासारखं तिच्याकडे पाहत होता. तेव्हा आदितीचे ओठ थरथरत होते हे त्याच्या लक्षात आले आणि तो ओठांच्या कोपऱ्यातल्या कोपऱ्यात हसला. त्याने स्वतःच पुढे होऊन विचारले, पोड आले होते त्याची जळजळ कमी झाले का? तिने फक्त हा एवढंच उत्तर दिलं. मग अर्जुन म्हणाला, कालपेक्षा आज जरा कमी वाटतंय. तो अजून काहीतरी बोलणार होता तितक्यात अर्जुन असे शकुंतला मॅडमचे हाक ऐकून तो भानावर आला. आलो आई, असं म्हणत तो आपल्या खोलीतून बाहेर गेला. इकडे आदितीने आपल्या छातीवर हात ठेवला. चला, जीव वाचला एकदाचा, असं विचार करत ती आपल्या खोलीत गेली आणि तिने स्वतःच्या हृदयाचे वाढलेले ठोके कसेबसे शांत केले. त्यानंतर ती फ्रेश झाली, कपडे बदलले आणि झोपून गेली. खाली आलेल्या अर्जुनने विचारले, आई काय झालं, अशी का वरडलीस? तेव्हा त्या म्हणाल्या, माझी बीपीची गोळ्या संपल्या होत्या रे. सकाळी मी मेडिकलवाल्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की सिक्युरिटीकडे देऊन जाईन. मी सुद्धा तिथे जाऊन गोळ्या आणायला विसरले. तूच जरा जाऊन घेऊन ये ना. आई असं म्हटल्यावर अर्जुन म्हणाला, हो आई, मी जाऊन घेऊन येतो. तो सिक्युरिटी गार्डकडे गेला. आपल्या आईचा बीपीच्या गोळ्या घेतल्या आणि त्यांना आणून देऊन स्वतःच्या खोलीत निघून गेला. त्यांच्या घरात असा नियम होता की सिक्युरिटी गार्डने आपल्या जागेवरच थांबायचं असतं. घरच्यांनी बोलवल्याशिवाय त्यांनी घराच्या जवळ यायचं नसतं आणि इतर वेळी कोणीही घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं नसतं. म्हणूनच अर्जुन स्वतः जाऊन गोळ्या घेऊन आला होता. परत आपल्या खोलीत आल्यावर अर्जुनला तिथे आदिती दिसली नाही. अरे, तिच्याशी बोलायचं होतं, पण ती आपल्या खोलीत पळून गेली वाटतं, असं विचार करत तो हसला आणि आपल्या ऑफिसच्या कामाला लागला. अर्जुनने ऑफिसचे काम संपवून वेळेकडे पाहिले तेव्हा रात्रीचे 11:30 झाले होते. इतक्या वेळात ती झोपली असेल बिचारी. माझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे. ती बरी होईपर्यंत तिची काळजी घेण्याची जबाबदारी माझीच आहे, असा विचार करत त्याने ड्रायव्हरमधून मलम काढले आणि तो हळूच चोर पावलांनी तिच्या खोलीच्या दिशेने निघाला. तिने दरवाजा आतून लावून घेतला असेल असं अर्जुनला वाटलं होतं, पण ती दरवाजा उघडा ठेवूनच झोपली होती. त्याने हळूच दरवाजा ढकलला आणि तो आत आला. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेमुळे तिचे केस उडत होते. चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा चंद्रापेक्षाही जास्त चमकताना दिसत होता. 2 मिनिटे तो तिच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहतच राहिला. का आलीस तू माझ्या आयुष्यात? माझ्याकडून तुला कोणत्याही आनंद किंवा संसाराचं सुख मिळणार नाही. मी माझ्या आईच्या शब्दाला बांधील आहे. तू येऊन अजून 3च दिवस झाले, पण पहिल्या दिवशी तुझ्यावर असणारा माझा राग पार नाहीसा झालाय. तू जर असेच ह्या घरात वर्षभर राहिलेस तर मी तुझ्या ह्या बावडेपणासमोर पूर्णपणे शरण जाईन असं वाटतंय, असं विचार अर्जुनने स्वतःशीच केला. पण परिस्थिती वेगळी आहे ह्याची त्याच्या बुद्धीने त्याला जाणीव करून दिली. त्यामुळे हातातील मलम घेऊन तो जसा तिच्या जवळ
जाण्यास निघाला तसं आदितीला कोणीतरी आपल्या अवतीभोवती फिरत असल्याचं भास झाला. तिने डोळे उघडून पाहिले तर तिथे खरंच एका माणसाची आकृती उभी असलेली दिसली. ती वरडणारच होती. तितक्यात त्या आकृतीने पुढे होऊन तिचं तोंड गच्च दाबून धरलं आणि मी आहे अर्जुन असं म्हटल्यावर ती शांत झाली. तिने तिच्या तोंडावर असलेला त्याचा हात हळूच बाजूला केला आणि अडकळत विचारलं, सर तुम्ही इथे? तिने अगदी लहान आवाजात विचारलं. तुझ्या खोलीत बडंग वाटप आहेत म्हणे, म्हणून तेच न्यायला आलोय, अर्जुन अगदी कुजबुजत्या आवाजात म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. खोलीतील फिकट पिवळ्या बेडलाईटच्या प्रकाशात तिचे डोळे आणखीनच चमकत होते. त्या डोळ्यांमध्ये हरवून जाण्याची अर्जुनची तीव्र इच्छा झाली होती. तो पुढे म्हणाला, आणि दूध दिल्यानंतर मी तुझ्याशी बोलतच होतो ना? आईने हाक मारली म्हणून मी खाली गेलो, तर तू माझ्या खोलीतच थांबून मी काय विचारतोय त्याचं उत्तर द्यायला हवं होतं की नाही? ते सोडून तू अशी पळत आलीस? भित्री कुठली? मी फक्त मलम लावण्यासाठी तुला तिथे थांबवलं होतं. हे मलम जर तुझ्याकडे दिलं असतं तर तू निष्काळजीपणा करून तशीच राहिली असतीस. चूक माझीच होती ना, म्हणून मलाच ती सुधारायची होती. पण तू तर अशी पळून आलीस जणू मी तुला काहीतरी करणारच होतो, असं म्हणत त्याने तिला हलकेच दटावले आणि तिच्या चेहऱ्याला मलम लावू लागला. एवढी मोठी कंपनी चालवणारा माणूस तिच्या खोलीत एखाद्या चोरट्या माणसासारखं येऊन मलम लावत होता. याचा अर्थ काय बरं असावा? मलम लावत असताना त्याचे हात तिच्या घड्याभोवती हळुवारपणे फिरत होते. तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके आणखीनच जोरात चालू झाले होते. हे अर्जुनच्याही लक्षात आले होते. पण तो तरी तिच्या सहवासासाठीच ना एवढी सगळी सर्कस करून इथे आला होता. आता त्याचीही तीच अवस्था झाली होती. त्याने एकदा तिच्याकडे निरखून पाहिले. दिवसभर साडीत राहणारी ती आता सैलसर टी शर्ट आणि प्लाझो पॅन्टमध्ये होती. तिला ह्या कपड्यांबद्दल विचारावं असं अर्जुनच्या मनात आलं, पण त्याचे शब्द गळ्यातच अडकले. गरजेपेक्षा जास्त तिच्याशी बोलल्यावर हे सगळं तुम्हाला कशाला हवंय असं जर तिने विचारलं तर घराच्या मालक म्हणून आपल्याला ते योग्य वाटणार नाही असं विचार करून तो गप्प राहिला. मलम लावून झाल्यावर त्याने तिच्या गालावरून हलकेच हात फिरवला. तिथेही मलम लावले आणि म्हणाला, आता झोप, उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल. समज नाहीच झालं तर कपड्यांना इस्त्री करायला आल्यावर लावून देईन असे म्हणून त्याने तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. गुड नाईट म्हटले आणि तो निघून गेला. तो गेल्याच्या दिशेने पाहत राहिलेल्या आदितीला खरंच समजत नव्हते की या सरांना नक्की काय झाले आहे. येऊन अजून 3च दिवस झाले, तोपर्यंत हे माझ्याशी इतक्या अमोघ भाषेत बोलत आहेत की मला इथून हाकलून लावण्यासाठी हे असे काहीतरी वागत आहेत असा विचार ती करू लागली. पण तिने कितीही विचार केला तरी अर्जुनबद्दल वाईट विचार करायला तिचं मन साथ देत नव्हतं. वाईट गोष्टीतूनही फक्त चांगलंच शोधण्याची सवय असलेल्या त्या मुलीला एखाद्या माणसाचे वाईट गुण शोधणे खूप कठीण काम होते. शेवटी अर्जुनचाच विचार करत करत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आदिती आपल्या रोजच्या कामाला लागली. सकाळी उठल्यापासून झाड लोट करणे, रांगोळी काढणे, देवघर स्वच्छ करणे आणि सर्वांसाठी कॉफी, ग्रीन टी व बूस्ट तयार करून त्यांच्या खोलीत नेऊन देणे, हे आटपून ती सकाळचा नाश्ता बनवू लागली. त्या दिवशी तिने रमा आईंना विचारून गोड शिरा बनवले. आता गोड शिरामध्ये तुपात तळलेले काजू, मनुके टाकायचे बाकी होते. तितक्यात तिने वेळेकडे पाहिले तर सकाळी 8 वाजत आले होते. ती धावतच रमा आईंकडे गेली आणि म्हणाली, आई, तुपात काजू मनुके तळून ते शिरामध्ये टाकून दे ना, मी तोपर्यंत कपड्यांना इस्त्री करायला जाते, असे सांगून ती निघून गेली. ह्यावेळी कोणत्याही गोळ किंवा गडबड न करता अर्जुन आंघोळ करून बाहेर येण्याच्या आतच तिने पटापट कपडे इस्त्री केले आणि तिथून काढता पाय घेत थेट स्वयंपाकघर गाठले. तिकडे बाथरूममध्ये गेलेला अर्जुन पटापट आंघोळ उरकून बाहेर आला. ती तिथे असतानाच तिच्या चेहऱ्याला मलम लावून पाठवून द्यायला हवं. निष्काळजी मुलगी आहे एकदम, असं विचार करत त्यांनी गाईत आंघोळ संपवली.
पण बाहेर येऊन पाहिले तर ती तिथे नव्हतीच. छे, गेली वाटतं, अर्जुन स्वतःशीच म्हणाला. पण तिला मोठ्याने हाक मारून बोलवावं इतकी काही त्यांच्या जवळीक वाढलेली नव्हती आणि तसं हाक मारल्यास नक्कीच त्याची आई तिथे येऊ शकते ह्याचा अंदाज त्याला होता. त्यामुळे हाक मारता न आल्याने तो पटापट तयार झाला आणि फक्त तिला पाहण्याच्या ओढीने डायनिंग टेबलापाशी आला. तो नाश्ता करायला बसणार तोच सायली आणि शकुंतला मॅडम दोघीही तिथे येऊन बसल्या. रमा सर्वांना गोड शिरा आणि तिखटमध्ये उपीट वाढले. नाश्ता करताना त्याच्या चवीने सगळे पुन्हा एकदा तृप्त झाले. मनातल्या मनात आदितीचे आभार मानत सगळेजण चवीचं आस्वाद घेत नाश्ता करत होते. पण अर्जुनचे मन काही मानत नव्हते. आजही इस्त्री करून ती आपल्या खोलीत निघून गेली वाटतं, असं विचार त्याच्या मनात आला. तिला पाहण्याची त्याची आतुरता अखेर त्याला बोलायला भाग पाडू लागली. तो म्हणाला, रमा मावशी कुठे आहे ती? स्वतःचं बोलणे पुढे चालू ठेवत तो म्हणाला, घरकाम करणाऱ्या माणसांना सकाळी सकाळी खोलीत काय काम असतं? हे शेवटचं सांगतोय. ह्यापुढे ती सकाळी एकदा उठून खाली आली की थेट रात्री झोपण्यासाठीच तिच्या खोलीत जाईल, हे लक्षात ठेवा. हे सोडून तिने सारखं सारखं तिच्या खोलीत जाणं अजिबात बरं दिसत नाही, हे तुम्हीच तिला समजावून सांगा. असं म्हणत अर्जुन नाश्ता करू लागला. रमा मनातल्या मनात विचार केला की अर्जुन हा कोणता नवीनच नियम सांगतोय. पण ती ते तोंड उघडून विचारले नाही. उलट ती तिच्या खोलीत आहे हे ह्याला कसं माहीत, असं विचार ती करत राहिली. तितक्यात स्वयंपाकघरातून बाहेर येत आदितीने सायलीला म्हणाले, सायली मॅडम, हा तुमचं लंच बॉक्स. असं म्हणत तिने तो डबा सायलीसमोर ठेवला. तेव्हा कुठे अर्जुनच्या लक्षात आले की आदिती तिच्या खोलीत नव्हती, तर स्वयंपाकघरातच काम करत होती. आता ह्यावर काय बोलावे हे न समजल्यामुळे खात असलेला गोड शिरा अर्जुनच्या गळ्यात अडकला आणि तो थेट नाकाडोक्यात गेल्याने अर्जुन जोरात खोकू लागला. शेजारीच असलेला शकुंतला मॅडमनी त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर तापट मारली. त्याला पाणी प्यायला दिले आणि म्हणाल्या, हळू रे अर्जुन, काय करतोयस असं? सावकाश का ना? नाश्ता करून झाला असल्यामुळे त्याने मोबाईलवर कोणातरी फोन आलेला नसतानाही तो कानाला लावला आणि हॅलो हॅलो असं बोलत तिथून काढता पाय घेतला. आदिती खूप छान स्वयंपाक करत असल्यामुळे सायली हळूहळू आदितीच्या जवळ येऊ लागली होती. सायली सुद्धा आता तिच्याशी नजर मिळवून हसत हसत गरजेपुरतं का होईना तिच्याशी बोलायची. पण पार आदिती जास्त बोलत नसायची. त्या दिवशी दुपारी शकुंतला मॅडम झोपल्या असल्यामुळे आदिती रमाआईंना घेऊन बागेमध्ये गेली. तिथे त्यांच्या मांडीवर डोके ठेवून ती म्हणाली, आई, मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे आहे. तुम्ही माझे ऐकाल का? त्यावर आपल्या मुलीसारख्या असलेल्या आदितीला रमा म्हणाली, बाळा, मी कधी तुझ्या शब्दाला नाही म्हटले आहे का? सांग, काय झाले? आई, मी ह्या घरात कोणत्या परिस्थितीत आले आहे हे तुम्हाला माहीतच आहे. अर्जुन सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले असले तरी त्यांच्या मनात किंवा ह्या घरात माझे स्थान फक्त एका घरकाम करणाऱ्या मुलीसारखेच आहे. अशा परिस्थितीत मी सारखे सारखे त्यांच्या खोलीत जाणे अजिबात योग्य वाटत नाही. म्हणूनच मला तुमच्या मदतीची गरज आहे. आदितीने असे विचारल्यावर रमा तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारले, कोणती मदत पाहिजे बाळा, सांग. आई, यापुढे मी सकाळी सर्वांना कॉफी, ग्रीन टी आणि बूस्ट आणून देईन. त्यानंतर त्यांच्या खोलीत जाऊन कपडे इस्त्री सुद्धा करून देईन. पण संध्याकाळच्या वेळी त्यांच्या खोलीत चहा नाश्ता घेऊन जाणे किंवा रात्री दूध घेऊन जाणे हे माझ्याकडून होणार नाही आहे. दिवसातून 4-5 वेळा त्यांच्या खोलीत जाणे मला का कोण जाणे योग्य वाटत नाही. 1 वर्षानंतर त्यांच्या आयुष्य वेगळं असेल आणि माझं आयुष्य वेगळं असेल. अर्जुन सरांच्या आयुष्यातून जी कोणी त्यांची खरी बायको म्हणून येईल तिच्यावर त्यांचे मनापासून प्रेम करावं आणि तिच्यासोबतच संसार करावा. अशात जर मी सारखी सारखी त्यांच्या खोलीत गेले तर कदाचित त्यांना माझ्याबद्दल काही वाटणार नाही. पण चुकून जर माझं मन त्यांच्यावर जडलं
तर हा जीव ते सहन करू शकणार नाही ग आई. जन्मापासूनच मी थोड्याशा प्रेमासाठी आसुसलेली आहे. ते आजकाल माझ्याशी खूप मऊ भाषेत आदराने बोलतात. मी ह्या घराची मोलकरीण आहे किंवा मला कोणी हक्काचा माणूस नाही म्हणून कदाचित ते दया दाखवून माझ्याशी चांगले वागत असतील. पण माझ्या मनाने जर ह्या दयेलाच प्रेम समजून घेतलं तर नंतर स्वतःच्या मनाची समजूत घालणं मला कधीच जमणार नाही. म्हणूनच मला माझ्या मर्यादेत राहायचं आहे आणि ह्यासाठी मला तुझी साथ हवी आहे आई. आदिती इतकं खोल विचार करून बोलत आहे हे ऐकून रमा तिची बाजू पूर्णपणे समजली आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले, ठीक आहे बाळा, तू काय म्हणतेस ते मला नीट समजलंय. यापुढे ह्या गोष्टीची काळजी मी घेईन. दुसऱ्या दिवसापासून आदिती रोज सकाळी अर्जुनला ग्रीन टी देण्यासाठी त्याच्या खोलीत जाऊ लागली. पण ती त्याच्या चेहऱ्याकडे अजिबात पाहत नव्हती. अर्जुन सुद्धा तिला उगाच त्रास देत नव्हता. तो शांतपणे आपला ग्रीन टी प्यायचा आणि जिमच्या खोलीत जाऊन वर्कआउट करायचा आणि त्यानंतर आंघोळीला निघून जायचा. तो आंघोळीला गेल्यानंतर बरोबर 5 मिनिटात आदिती त्याच्या खोलीत जायची, पटापट कपडे इस्त्री करून ठेवायची आणि लगेच स्वयंपाकघरात परत येऊन आपल्या कामाला लागायची. तसेच रात्रीच्या जेवणात काय बनवायचे आहे हे देखील रमा स्वतः इंटर कॅम्पवरून अर्जुनला विचारून घेत होती. कुणाचीही परवानगीची वाट न पाहता दिवस वेगाने निघून जात होते. आल्याच्या चहामुळे आदितीचा जो चेहरा भाजला होता तो आता पूर्णपणे पहिल्यासारखं छान झाला होता. तेव्हापासूनच आदितीने अर्जुनपासून एक प्रकारचं अंतर ठेवायला सुरुवात केली होती आणि रमा तिला यामध्ये पूर्ण मदत करत होती. आदिती अर्जुनच्या घरी येऊन आता जवळपास 1 महिना होत आला होता. या काळात अर्जुनने तिच्याशी बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती त्याला टाळतच राहिली. ती सकाळी फक्त ग्रीन टी देण्यासाठी त्याच्या खोलीत जायची, पण त्यानंतर ती त्याला कुठेच दिसत नसायची. ती नेहमी रमाच्या सोबतच राहायची. कपड्यांना इस्त्री करतानाही तो खोलीत नसेल अशाच वेळी ती इस्त्री करायची. आता तर ती दुपारच्या पावल्या वेळेत त्याचे 4-5 शर्ट इस्त्री करून ठेवून द्यायची. त्यामुळे सकाळी सुद्धा त्याच्या खोलीत जाण्याचा प्रसंग येत नव्हता. गेल्या काही दिवसापासून अर्जुनला आदितीचा चेहरा पाहण्याऐवजी फक्त तिची पाठच जास्त पाहायला मिळत होती. पण तो तोंड उघडून काही बोलू शकत नव्हता. कारण जर त्याच्या आईला काही संशय आला तर ती आदितीला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी पाठवायला मागे पुढे पाहणार नाही हे त्याला माहीत होते. चला, ती कमीत कमी ह्या घरात तरी आहे ह्याच विचाराने तो स्वतःची समजूत घालत होता. आजकाल ऑफिसमध्ये असो व घरी तो आदितीबद्दलच जास्त विचार करू लागला होता. त्याचे मन तिच्याकडे ओढले जात होते. पण ही गोष्ट अजून त्याच्या स्वतःच्या लक्षात आली नव्हती. थोडक्यात काय तर तिने नेहमी आपल्या डोळ्यासमोरच राहावं असं हट्ट त्याच्या मनाने धरला होता. त्या दिवशी अर्जुनला एका नातेवाईकांचा फोन आला आणि त्यांनी रमाबद्दल चौकशी केली. रमाच्या नवऱ्याचे एक दूरचे नातेवाईक वारले असल्याची बातमी त्यांनी दिली. अर्जुनने घरी येऊन जेव्हा ही गोष्ट रमाला सांगितली तेव्हा ती लगेच जाण्यासाठी निघाली. रमाचे नवरा जेव्हा आजारी होते तेव्हा त्या नातेवाईकांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जाणे गरजेचे होते. गाव खूप दूर असल्यामुळे तिकडचे 12वे कार्य संपूर्णच परत येणार असल्याचे रमा सांगितले. रमा निघाली तेव्हा आदितीच्या डोळ्यात पाणी तरंगत होते. आदितीच्या डोक्यावरून हात फिरवत रमा म्हणाली, मी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर परत येईन बाळा. आता जसे दिवस काढते आहेस तसेच अजून काही दिवस काढ. तू आता अर्जुनला स्वतःपासून दूर ठेवले असल्यामुळे त्यालाही आता त्याची सवय झाली असेल. समज तुला जेवणाचे काय करायचे हे विचारायला जमले नाही तर शकुंतला बाईसाहेबांना सांग, त्या स्वतः अर्जुनला विचारून तुला सांगतील असे म्हणून ती आदितीला धीर दिला आणि ती गावाकडे निघून गेली. त्या दिवशी रात्री आदितीने शकुंतला मॅडमच्या खोलीत जाऊन विचारले, मॅडम,
रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे आहे हे जरा अर्जुन सरांना विचारून सांगता का? त्यावर त्यांनी काहीही न बोलता लगेच इंटरकॅमवरून अर्जुनला विचारले आणि आदितीला सांगितले. ह्याच नित्यनेमात आणखी 2 दिवस निघून गेले. एक दिवशी सकाळी सायली कॅम्पसाठी निघण्याच्या तयारीत होती. तिचीही कॅम्प 10 दिवसांसाठी होती. ती निघत असताना शकुंतला मॅडम आणि अर्जुन या दोघांनीही तिला खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगून निरोप दिला. सर्वांसोबत नाश्ता करून अर्जुन नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला. आता घरात फक्त शकुंतला मॅडम आणि आदिती या दोघीच उरल्या होत्या. ह्या एका महिन्याच्या काळात आदितीच्या वागण्यावर शकुंतला मॅडमने बारीक लक्ष ठेवले होते आणि आदिती त्यांना खूपच आवडली होती. म्हणूनच त्या तिच्याशी नेहमी प्रेमाने आणि मऊ भाषेत बोलायच्या. शकुंतला मॅडमने मनात विचार केला, जर हिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती, जिचे माझ्या मुलासोबत लग्न झाले असते, तर तिने आमची मालमत्ता, घर आणि श्रीमंती पाहून माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला असता किंवा ब्लॅकमेल करून घराची शांतता भंग केली असती. पण ही मुलगी माझ्या मुलापासून केवळ अंतर ठेवूनच नाहीये, तर ती आपल्या कामाशी काम ठेवून शांत राहते. तिचे वागणे आणि स्वभाव अगदी शुद्ध सोन्यासारखं आहे. दुपारी शकुंतला मॅडमचे जेवण झाल्यावर आदिती त्यांच्या खोलीत गेली. तिने स्वतः त्यांना औषधाची गोळी दिली आणि विचारले, मॅडम, मी तुमचे पाय दाबून देऊ का? आजकाल शकुंतला मॅडमचे पाय खूप दुखत असल्यामुळे त्यांनी उलट काही न बोलता लगेच हो म्हटले. आदितीने आपल्या शिक्षणाबद्दल गप्पा मारत मारत त्यांचे पाय दाबत राहिले. बोलता बोलता शकुंतला मॅडम कधी झोपी गेल्या हे त्यांना समजले नाही. शकुंतला मॅडम शांत झोपल्याची खात्री पटल्यावर आदिती तिथून उठली. ती अर्जुनच्या खोलीत गेली आणि तिने त्याचे 4 जोड कपडे आणून नीट इस्त्री केले. ते वॉर्डरोबमध्ये व्यवस्थित रचून ठेवले आणि ती बाहेर आली. त्यानंतर तिने बागेतील सर्व झाडांना पाणी घातले. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. तिने शकुंतला मॅडमला उठवून, मॅडम, कॉफी आणू का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, अर्जुनला येऊ दे, मग एकत्र घेऊ. संध्याकाळी अर्जुन घरी आल्यावर शकुंतला मॅडम त्याला म्हणाल्या, अर्जुन, फ्रेश होऊन ये. आपण दोघं इथेच एकत्र बसून चहा नाश्ता करूया. आपल्या आईचा शब्द न टाळता अर्जुन हो आई म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. जाताना तो आतल्या आत खूप चिडला होता. शकुंतला मॅडमला त्याच्या ह्या चिडचिडची जाणीव झाली नाही, पण आदितीने मात्र ते लगेच ओळखले. अर्जुन का चिडला आहे याचे कारण तिला स्पष्ट माहीत होते, पण ती काहीच करू शकत नव्हती. मनातल्या मनात ती म्हणाली, सॉरी सर, मला माझ्या मर्यादेत राहायचं आहे. कोणाच्याही आयुष्यात नको असलेलं ओझं बनवून जबरदस्तीने राहण्याचा प्रयत्न मी कधीच करणार नाही. असं विचार करत तिने त्याच्या रागाकडे दुर्लक्ष केले आणि ती शांतच राहिली.